आज आहे सोमवार आणि आज माझा उपवासही होता. श्रावणमधला आज पहिला सोमवार आहे. पांढऱ्या कलरची साडीही नेसली होती आणि साडी नेसल्यानंतर मला असं वाटत होतं अजून काहीतरी विसरले आणि ते म्हणजे हळदी कुंकू. जर आपण साडीवर हळदी कुंकू वगैरे लावले ना खूप छान दिसतं आणि हळदी कुंकवाशिवाय अजिबात बाईला शोभा नाही. सकाळपासून ना लाईट ना ये जा करत होती आणि माझं डोकं फिरलं होतं खरं सांगते तुम्हाला. एकतर येत पण नव्हती आणि एकतर जात नव्हती. आणि जसं आमच्या इकडे सोमवारचे लाईट जाते आणि आज होता सोमवार आणि आज लाईट जात पण नव्हती आणि येत पण नव्हती. ह्या लाईटीच्या जर नादाला लागत बसले तर माझं काम राहून जाईन. त्यामुळे मी पटकन म्हणलं कामं करून घेऊ, आपला स्वयंपाक वगैरे करायचा होता. अजून जेवणामध्ये ना आज काय बनवायचं तेच माझ्या डोक्यामध्ये विचार चालला होता. त्यानंतर आज घरामध्ये ना सगळ्यांचा उपवास होता आणि फक्त बाबांचा उपवास नव्हता. आणि त्यानंतर मी चपातीला पीठ वगैरे मळून घेतलं. चपात्या बनवणार होते तितक्यात म्हणलं रोज काय आपण चपाती आणि भाकरी खातो, पुऱ्या बनवायला घेतल्या. गव्हाच्या पिठाच्या मी आज पुऱ्या बनवल्या होत्या. एकदम टम्म फुगल्या होत्या. याच्यामध्ये मैदा वगैरे मी काय घातला वगैरे नव्हता पिठात आणि एकदम खरपूस अशा भाजून घेतल्या होत्या. पहिल्यांदा म्हटलं आता पुऱ्या वगैरे करून घेऊ. माझा फक्त भात आणि आमटी वगैरे म्हणजे झालं होता स्वयंपाक तेवढा. पुऱ्या आणि भाजी बनवायची राहिली होती. पहिल्यांदा म्हणलं आता पुऱ्या बनवून घेऊ, भाजी काय पटकन होते. इथे ना माझ्या सर्व पुऱ्या वगैरे बनवून झाल्या होत्या. इथं मी पनीरची भाजी बनवली होती, डाळीची आमटीही बनवली होती, इथं मी जिरा राईस बनवला होता. सर्व स्वयंपाक माझा झाला होता आणि मी बासुंदी बनवली होती, ती मी दाखवायची राहिलीच. थोडं लेटनं बनवले. त्यानंतर निवद वगैरे काढला, आईनी निवद वगैरे दाखवून घेतला आणि तर सगळी जेवण झाल्यानंतर आम्ही दोघं जेवायला बसलो होतो. आज ना पिल्लूच्या पप्पांचं माझ्या प्रेम होतं चाललं होतं. आज काय माहीत कुणीकडनं आज दिवस उगवला होता आणि खूप दिवसानंतर आम्ही दोघं जण एकत्र जेवायला बसलो होतो. पिल्लूला घेऊन गेले होते बाबा बाहेर. आम्ही गप्पा मारत मस्त छान जेवलो.